नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। बागलाण तालुक्यातल्या मुंजवाड गावात रात्रीच्या सुमारास भीषण हल्ला, बिबट्याचा भरवस्तीत शिरकाव। मुंजवाड येथल्या एकलव्य परिसरात रात्री 12:30 वाजेच्या सुमारास बिबट्यानं थेट भर गावात प्रवेश केला आणि 2 निपराध शेळ्या फस्त केल्यात। स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच घबराट, आरडाओरड आणि मग बिबट्याला हुसकावून लावण्याचा थरारक प्रयत्न। पण थरार इथे संपला नाही। बिबट्या नागरिकांच्या अंगावर धावून गेला। क्षणभर वातावरणात आरडाओरड, भीती आणि गोंधळ। शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला अखेर हुसकावून लावण्यात आले, मात्र परिसर अजूनही भीतीच्या सावटामध्ये कायम आहे। सदरील शेळ्या ह्या भारती माळी यांच्या मालकीच्या। गरिबीच्या खुशीत राहणाऱ्या ह्या महिलेला बिबट्याच्या हल्ल्यानं मोठा फटका बसलाय। वन विभागाचे अधिकारी निकम आणि पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय आणि आता स्थानिक नागरिकांची मागणी ठाम आहे, ह्या गरीब महिलेला तातडीनं नुकसान भरपाई द्यावी। मुंजवाड गाव हादरलं, बिबट्याचा थरार लोक अजूनही विसरू शकलेले नाहीत। प्रखर न्यूज साठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी। इंदिरानगर मध्ये काल रात्री बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात बिबट्याचा वावर ह्या परिसरात कशा पद्धतीने आहे आणि मानवी वस्त्यांमध्ये घुसून तो कशा पद्धतीने प्राण्यांवर हल्ला करत आहे, यामध्ये या हल्ल्यात जवळपास 2 शेळ्या या ठिकाणी त्याने ठार केलेल्या आहेत। आणि ही जेव्हा घटना घडली त्यावेळेस या वस्तीतल्या लोकांना आरडाओरडा ऐकू आली आणि त्यांनी त्या बिबट्याला हुसकून लावत चे मालक आपल्या सोबत आहेत भारती माळी म्हणून। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रकार नेमका कसा घडला आणि केव्हा घडला। हा जो प्रकार आहे केव्हा घडला? 12:30 वाजता, रात्री 12:30 वाजता। तुम्हाला कस काय जाणीव झाली की इकडे बिबट्या आलेला आहे असं? कुत्रे खूप भुकाले, कुत्रे खूप भुकत होते म्हणून तुम्हाला कळालं। मग तुम्ही स्वतः त्या बिबट्याला बघितलं का? हा, त्यांनी स्वतः बिबट्याला बघितलेला आहे आणि काही ज्यांनी बिबट्या बघितला आहे असे काही प्रथमदर्शनीय व्यक्ती पण आपल्या सोबत आहेत। जेव्हा बिबट्या ह्या ठिकाणी शिकार करत होता त्याला हुसकून लावण्यासाठी काही महिलांनी आपली जिगरबाज दाखवली, धैर्य दाखवलं आणि त्याला हुसकवण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा बिबट्या त्यांच्या अंगावर धावून आला होता। आणि ह्या ठिकाणी बिबट्यांचे ठसे पण आहेत पायाचे उमटलेले। या ठिकाणी या आजींनी बघितलं होतं की बिबट्याने तो हल्ला केला होता आणि आजींनी आपलं धैर्य दाखवून त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला होता। आजी, किती वाजता तुम्ही बिबट्या बघितला होता? 12 वाजता, 12:30 वाजता, रात्री 12:30 वाजता। तो एकटा होता की त्याच्यावर अजून काही जोडी होती? एकटा होता। एकटा होता। आणि मग तुम्ही नेमकं काय केलं? मी हे दार उघडलं ना, मग माझ्यावर इथं धावत आला, तुमच्यापर्यंत धावत आला होता, तुम्ही दार उघडलं होतं आणि मग आजूबाजूचे तुम्ही आरडाओरडा केल्यानंतर लोक जागे झाले होते का? अच्छा, तुम्ही पण या ठिकाणी बिबट्या बघितला होता। तुम्ही तेव्हा कुठे होतात? मी त्या खिडकीजवळ होतो, ह्या खिडकीजवळ। अच्छा, मग बिबट्याला तुम्ही जेव्हा हुसकवलं तेव्हा तो तुमच्याकडे आला होता का धावत? अच्छा, तुमच्याकडे आला होता। आणि मग बिबट्या इथे किती वेळ थांबला होता? बराच थोडा टाइम थांबेल होता। आणि मी पण आहे ज्यांनी बिबट्याने हल्ला केला होता आणि त्याला हुसकून लावण्यासाठी ह्या लोकांनी प्रयत्न केले, रहिवाशांनी प्रयत्न केले आणि बिबट्या एवढा चौताळला होता की तो त्यांच्यावर त्याने हल्ला केला। सध्या बागलाण तालुक्यामध्ये बिबट्यांचा आवाज इतका वाढला आहे की तो शेतात जातो, कुठेतरी मानवी वस्तीत जातो आणि तिथे जाऊन तो हल्ले करतो। जर तो आज असं प्राण्यांवर हल्ला करत असेल तर उद्या मानवी वस्तीत घुसून लहान मुलांवर, इथल्या लोकांवरती तो हल्ला का नाही करू शकत, असे आता प्रश्न निर्माण झालेले आहेत। बिबट्याचा बागलाण तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून खूप वावर सुरू झालेला आहे। या ठिकाणी मुंजवाड गावचे सरपंच जाधव आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या परिसरामध्ये बिबट्यांचा वाढता वावरवर त्यांचं काय म्हणणं आहे। इथं बिबटे तर खूपच झालेले आहेत, तर मी शासनाला एकच विनंती करतो की इतके बिबटे वाढलेले आहेत तर पिंजऱ्यांची देखील संख्या वाढवली गेली पाहिजे। कारण की आज जे रात्री घडलेलं आहे ते भयानक होतं आणि वन विभागाचे मी तसे आभार पण मानतो की त्यांनी सकाळी एक बिबट्याला पकडलेलं आहे। तसंच पिंजरे वाढवण्याची देखील त्यांनी काळजी घेतली पाहिजे, कारण की आज बरं रात्री कोणी नव्हतं, लहान मुलांना बरं काही झालं नाही, तर इथं तुम्ही 2-3 पिंजरे वगैरे लावा आणि तिकडे पाडगणमध्ये आणि इकडे खमताना रस्त्याला तिथं देखील 5-6 पिंजरे लावा, म्हणजे जेणेकरून या बिबट्यांना आवर घातला जाईल।
ह्या संदर्भात ज्या बिबट्यांचा सध्या जो वावर चालू आहे, तर तुम्ही तुमच्या परिसरातील नागरिकांना, तुमच्या इथल्या लोकांना काय संदेश देऊ इच्छितात किंवा काय सूचना देऊ शकता? मी सर्व लोकांना हेच सांगू इच्छितो की रात्री फिरताना, अपरात्री फिरताना बॅटरी, काठी, त्याच्यानंतर मोबाईलचे गाणे हे ते असा आवाज राहिला तर जेणेकरून तो जवळ येत नाही, तर ती सुद्धा देखील गावकऱ्यांनी आणि या वस्तीवरच्या लोकांनी ती काळजी घेतली पाहिजे. नक्कीच जर आपण समजा बिबट्या ह्या अशा वस्तींमध्ये जर वावर करत असेल, शेतामध्ये कुठे शिवारात जर वावर करत असेल, तर त्यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर आपल्या हातात काठी असली पाहिजे, बॅटरी असली पाहिजे, आपल्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये आपण गाणे वाजवले पाहिजे, जोरजोरात आवाज काढले पाहिजे, की जेणेकरून हा नरभक्षक आपल्या अंगावर धावून येणार नाही आणि आपली शिकार करणार नाही आणि तो घाबरेल आणि तिथून पळ काढेल आणि त्याची जागा बदलेल. अशा गोष्टी सुद्धा आपण नागरिकांनी सतर्कतेने पाळलं पाहिजे. बिबट्यांची संख्या वाढली जरी असली आणि त्यांचा वावर जरी असला तरी त्याच्यापासून सुरक्षित राहणं हे सुद्धा आपलं तेवढंच कर्तव्य आहे आणि अशा प्राण्यांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी या सूचनांचं आपण नक्कीच पालन करावं. या ठिकाणी आणखीन वन विभागाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की या घटनेच्या विषयावरती नेमकं काय नेमका हा प्रकार आहे आणि सर काय वाटतं की आता ज्या बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि आता तुम्ही जो पंचनामा वगैरे करत आहात, तर तुम्ही लोकांना काय सूचना देऊ इच्छिता? नाही, लोकांना इथं मी असं सांगू इच्छितो की रातपाट आता बिबट्यांचा इथं वावर जास्त झालेला आहे, तरी सगळ्यांनी आपले लहान पोरं जास्त करून रात्रीच्या वेळेस 8, 8:30 नंतर किंवा 7 नंतरच, मी तर वैयक्तिक मत सांगतो की 7 नंतर बाहेर पडून नका द्यायचे लहान लहान पोरांना, कारण बिबट्या आता काही सांगून येत नाही आणि काय कोणती वेळ कशी येईल याचा काही भरोसा नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी, ग्रामस्थांनी किंवा वस्तीवरच्या लोकांनी सगळ्यांनी आपली सुरक्षितता बाळगायला आपण स्वतः समर्थ पाहिजे. या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि लपायला जागा झाली, मका झालाय, बाजरी झाली, त्याच्यामुळे त्यांचा वावर थोडा खूप जास्त झाला आहे, त्यामुळे थोडं आपलं पद्धतीने आपण थोडस व्यवस्थित काळजी घ्या. नक्कीच सर, धन्यवाद. जर आपण बिबट्या जर आपल्याला कुठे दिसला किंवा आढळला तर तत्काळ आपण आपल्या गावाचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील किंवा वन विभाग असतील, त्यांना या सूचना कळवा की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांचा लगेच बंदोबस्त करण्यासाठी ही टीम रेस्क्यू करायला या ठिकाणी येईल. असेच ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज 24. भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा.